आज आपण पटकन होणारा मक्याच्या पोह्याचा चिवडा कसा बनवायचा तो तुम्हाला दाखवते हा. अगदी पटकन होतो आणि मुलांनाही पण खायला आवडतो. तर चला आपण रेसिपी बनवूया. हे पोहे घेतलेत. हे पोहे चाळून घ्यायचे. चाळून का घ्यायचे? बारीक कण वगैरे असतो तो पडतो खाली म्हणून. आणि तेल तापले. आता शेंगदाणे तळून घेऊया. बघा, शेंगदाणे तळलेत. छानपैकी शेंगदाणे तळून झालेत. आता हे काढूया आपण. कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता पण तळून घ्यायचा, चांगला कुरकुरीत तळला बघा, तो पण काढून घ्यायचा. आणि त्याच तेलात थोडे थोडे असे पोहे टाकायचे, मक्याचे पोहे, आणि चांगले तळून घ्यायचे. म्हणजे फुलायला पाहिजे चांगले. हे बघा चांगले फुलले. हे बघा असे थोडे थोडे करून सगळे तळून घ्यायचे पोहे. हे बघा छान तळून झालेत. असे सगळे तळून घेतलेत. आता त्याच्यावर आपण हा कढीपत्ता तळलेला आहे तो घालूया सारखा. आणि शेंगदाणे तळलेले आहेत ते पण घालूया त्याच्यात. आणि मीठ टाकायचं आणि थोडी पिठी साखर टाकायची चवीसाठी, हां थोडीशी. आणि थोडं तिखट टाकायचं. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे ना तेवढं तिखट टाकायचं. हे बघा. आणि सगळं हलक्या हाताने मिक्स करायचा. हे बघा झाला की ना आपला पटकन चिवडा तयार. कधी पाहुणे आले, डिशमध्ये चिवडा दिला, चहा दिला, पाहुणे पण खुश. हा बघा आपला पोह्यांचा चिवडा तयार झाला. मक्याच्या पोह्यांचा चिवडा असा तुम्ही करून बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल. आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.